आययुआय मध्ये आणि आयव्हीएफ मध्ये ट्विन्स राहू शकतात का? दोन गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही आययुआय करता तेव्हा मोनोफॉलिक्युलर डेव्हलपमेंट करतो, म्हणजे आपण जर सिंगल स्त्रीबीज बनवलं तर सिंगलच प्रेग्नन्सी राहते. पण जर तुम्ही इंजेक्शन घेऊन जर तुम्हाला मल्टिपल एग्स तयार होणार असतील तर तुम्हाला चान्सेस ऑफ मल्टिपल प्रेग्नन्सी दॅट इज अ ट्विन्स इज 20%. 20% तुम्हाला ट्विन्स राहू शकतात. आययुआय मध्ये आपल्या हातात काही नसतं, कारण का तुम्ही मल्टिपल एग्स बनवलेत, तुम्ही चांगला धातू आतमध्ये सोडलाय, कुठला धातू कुठल्या अंड्याबरोबर मिलन होऊन त्याचं बाळ बनणार आणि किती बाळ राहणार ते आपल्याला माहिती नसतं. पण दॅट इज अ 20%. कम्पेअर टू द आयव्हीएफ, आपल्याला आयव्हीएफ ला जेव्हा तुम्ही बाळ बनवून आतमध्ये सोडता, 2 का सोडतो? कारण का गर्भाशयाची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2 बेबीज कॅरी करण्याची आहे. तिळी पण होतात, पण तिळी ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते. त्यामुळे आम्ही सोडताना 2 सोडतो. 2पैकी 1 पण रुजू शकतं. 1 रुजण्याची शक्यता ही 60 ते 70% असते. ट्विन्स राहण्याची शक्यता 5 ते 15% असते. त्यामुळे आयव्हीएफ करताना 2 ब्लास्टोसिस सोडले जातात. म्हणजे 5व्या दिवसाचा गर्भ ज्याला म्हणतो आपण ब्लास्टोसिस, दॅट इज 2. आणि 3ऱ्या दिवसाचा गर्भ सोडायचा असेल तर 3 सोडतो. इट डिपेंड्स अपॉन द व्हॉल्यूम ऑफ युअर युट्रन कॅव्हिटी. And that's why chances of twins is 5 to 15% in IVF. In IUI, it is 20%. Okay.